आज आपण पाहूया पावसाळी रानभाजी जी अतिशय पौष्टिक असते. काही जण त्याला कंटोळी, करटोली किंवा गोड कारली सुद्धा म्हणतात. त्याआधी ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशा प्रकारे कट करायची. ह्यामध्ये बिया असतात, जर जून बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आणि कोवळ्या बिया असतील तर त्या तशाच ठेवायच्या. आता इथे मी एका साईडला बिड्याचा तवा गरम केला आहे. तवा छान गरम झाला की यामध्ये टाकायचं तेल. तेलामध्ये टाकले 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून आणि कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला की ह्यामध्ये टाकायचे 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले. कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मीठ टाकते, घरगुती लाल तिखट आणि हळद टाकते. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ह्यामध्ये कट करून घेतलेली करटोळी टाकायचे. झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं स्लो गॅसवरती छान शिजू द्यायची आहे. आणि पाहू शकता करटोळी छान शिजलेली आहे. वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकायचं आणि गरमागरम भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर सर्व करायचे. चवीला अतिशय उत्तम लागते आणि पौष्टिक आहे. नक्की ट्राय करा. एन्जॉय.